कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका राधाकृष्ण नगर मुत्तप्पन मंदिर कमान परिसरात पुलाचं काम सुरू असताना दुचाकीचा गंभीर अपघात झाल्याची घटना 2 मार्चला सायंकाळी समोर आली आहे. अपघातामध्ये दुचाकी स्वार थेट सुमारे 15 फूट खोल नाल्यात कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यावरून शिमग्यासाठी घरी येत असलेला एक तरुण रात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी रस्ता ओलांडत होता. पुलाचं काम सुरू असल्यामुळे रस्त्याची स्थिती बदललेली असून त्या ठिकाणी कोणतेही रेडियम, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक किंवा पांढरे पट्टे नसल्यानं नागरिकांनी सांगितलेत. अचानक समोरून दुसरं वाहन आल्यानं दुचाकी स्वाराचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट खोल नाल्यात जाऊन पडली आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत तरुणाला बाहेर काढलं. सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी अपघातामुळे मोठी दुखापत झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यातील हा दुसरा अपघात आहे. पहिल्या अपघातानंतर संबंधित ठिकाणी मजबूत रेलिंग, रिफ्लेक्टर आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना करणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांनी चिपळूण नगर परिषद आणि सोबतच बांधकाम विभागाकडे तात्काळ पुढील उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तिसरा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाईपर्यंत प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय. दरम्यान प्रशासनानं तातडीनं पाहणी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून सध्या होऊ लागली आहे. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. दुसरा अपघात झाला, सांगायला पाहिजे त्यांना. मागच्या वेळेस त्यांनी काय तर लावायला पाहिजे होतं. तिघे जण पडलेले इथं मागच्या रेटिंग वेळेस. लावलं पाहिजे. पूर्ण डायरेक्टच आहे हो, मध्ये काहीच नाही. ते शिवकालीन हे होतं ते बुजवलं नाही. मला वाचलंय तो माझ्या वाटतं एकटाच आहे ना. वाटलं गेली बरोबर शिमग्याचं नाही. सणावाराचं वगैरे काहीतरी बऱ्याच वरून पडली तशी ना. घर काय चाललं. एवढा डिस्टन्स आहे. अरे घातलं काय फोटो पण नाही. पेटे काय बघ कुठं. काय नाही तो काय एने पडलेलं नाही, काय नाही, तो चुकून पडलाय. गाडी कंट्रोल नाही झाली त्याची.